तापाच्या तथ्यांवर आपण बोलत होतो. चला पुढे कंटिन्यू करूया. तथ्य क्रमांक 9. व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्गामुळे आलेले उपचार न केलेले ताप सतत वाढत जाणार नाहीत आणि 105 अंशापेक्षा जास्त होणार नाहीत. डॉक्टर तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या बाबतीत मोठी चूक करतात जेव्हा ते ताप कमी करण्यासाठी औषधं देतात. यामुळे पालकांच्या मनात असलेली भीती अधिक दृढ होते की मुलाचा ताप सतत वाढत राहील आणि तो नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. पण ते हे सांगत नाही की ताप कमी केल्याने आजार बरा होत नाही. आपल्या शरीरात अशी नैसर्गिक यंत्रणा असते जी संसर्गामुळे होणारा ताप 106 पेक्षा जास्त वाढू देत नाही. फक्त हीट स्ट्रोक, विषबाधा किंवा बाह्य कारणांमुळे होणाऱ्या तापात ही यंत्रणा निष्क्रिय होऊ शकते. अशा वेळी ताप 106 पेक्षा जास्त जाऊ शकतो. तथ्य क्रमांक 10. ताप कमी करण्याचे उपाय जसे की औषधे किंवा स्पॉन्जिंग हे केवळ अनावश्यक नाही तर काही वेळा परिणामकारकही ठरू शकतात. जर तुमच्या मुलाला संसर्ग झाला असेल तर त्यासोबत येणारा ताप हा शाप नसून एक प्रकारे शरीरासाठी फायदेशीर असू शकतो, कारण ताप हा शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. पायरोजन नावाचे घटक शरीराचे तापमान वाढवतात आणि शरीर रोगाशी लढण्यास तयार होते. जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीर ल्युकोसाइट्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी तयार करते. ह्या पेशी बॅक्टेरिया, विषाणू नष्ट करतात आणि खराब उती व त्रासदायक घटक बाहेर काढतात. ताप वाढल्यामुळे शरीरातील बरे होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते, म्हणून ताप हा नेहमी घाबरण्यासारखा नसतो. याशिवाय लोखंड म्हणजे आयर्न जे अनेक जंतूंना वाढवण्यासाठी आवश्यक असते ते रक्तातून कमी करून यकृतात साठवले जाते. त्यामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते. तसेच शरीरातील इंटरफेरॉन म्हणजे रोग प्रतिकार घटक अधिक प्रभावीपणे काम करतो. जर मुलाला संसर्गामुळे ताप आला असेल तर लगेच औषधे किंवा स्पंजिंग करून ताप कमी करण्याचा मोह टाळावा. तापाला त्याच्या नैसर्गिक मार्ग चालू द्यावा. मात्र मुलाला अस्वस्थ वाटत असेल तर कोमट पाण्याने स्पॉन्जिंग किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात तुम्ही औषधं देऊ शकता. जर ताप 3 दिवसांपेक्षा जास्त टिकला, नवीन लक्षणे दिसली किंवा मूल खूप अशक्त आजारी वाटेल तर डॉक्टरांचा सल्ला त्यावेळेस नक्कीच घ्यावा. ॲस्पिरिनमुळे मुलांमध्ये व मोठ्यांमध्ये अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यातील एक म्हणजे आतड्यांमधील रक्तस्राव, इंटेस्टायनल ब्लिडिंग. तसेच फ्लू किंवा चिकनपॉक्स असलेल्या मुलांना ॲस्पिरिन दिल्यास रेयस सिंड्रोम नावाचा गंभीर आजार होऊ शकतो, जो मेंदू व यकृतावर परिणाम करू शकतो. म्हणून अनेक डॉक्टर ॲसिटोअमाइनोफेन म्हणजे टायनेलॉल वापरतात, पण जास्त प्रमाणात घेतल्यात यामुळे यकृत किंवा मूत्रपुंडावर विषारी परिणाम होऊ शकतो. जर मुलाचा ताप कमी करण्यासाठी स्पंजिंग करायचेच असेल तर थंड पाणी वापरू नका. कोमट पाणी वापरा, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पण वापरायला हरकत नाही. ताप कमी होण्यामागे पाण्याच्या तापमानापेक्षा त्याचे बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन महत्वाचे असते. वाफ ही मुलांसाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीमध्ये जास्तीत जास्त पहिलेच होमिओपॅथिक उपचार घ्यायला सुरू करा, कारण होमिओपॅथिक औषधे ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात. ती तुमच्या शरीराच्या नैसर्गिक बऱ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणत नाही, तुमच्या शरीरालाही जास्तीत जास्त ताप बरे करण्यासाठी सक्षम करतात. जर 3 दिवसानंतर होमिओपॅथिक औषध घेऊनही तुमचा ताप उतरत नसेल तर तुम्ही रुग्णालयामध्ये संपर्क करू शकता. धन्यवाद.